नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खात असाल. तर इथे इव्हिनिंग झालेली आहे आणि प्रज्ञा स्कूलमधून आलेला आहे आणि प्रज्ञेलासुद्धा भूक लागली आणि मलासुद्धा भूक लागलेली आहे आणि आज मिस्टरसुद्धा लवकर आलेले आहे. सो म्हटलं चला आपण काहीतरी थोडं टेस्टी आणि पटकन असं झटपट होणारं बनवूया. तर मी ठरवलं की ते आपण चीज ब्रेड बनवूया, जो अगदी झटपट होतो, सोप्पा आहे आणि गरमागरम खातासुद्धा येतो आणि आता सध्या थंडी आहे, तर थंडीच्या सीझनमध्ये ना गरमागरम खायला फार आवडतं. तर इथे चहासुद्धा ठेवलेला आहे आणि मी ब्रेड बनवायला घेतलेला आहे. तर सिंपल अशी रेसिपी आहे, आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर टोमॅटो केचप, त्यानंतर मेयोनीज घ्यायचं आहे, मिक्स ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हे सगळं एकत्रित करायचं आहे एका डिशमध्ये. त्यानंतर ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही चीज ग्रेट करूनसुद्धा टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे चीज स्लाईस असतील तर त्यासुद्धा टाकू शकता. तर इकडे माझ्याकडे स्लाईस होत्या, सो त्या मी टाकलेल्या आहेत आणि दुसरा ब्रेड जो आहे तो त्याच्यावरती ठेवून त्याला बंद करून घ्यायचा आहे. किंवा जर तुम्हाला ओपनमध्ये जर खायचं असेल ब्रेड तरीसुद्धा तुम्ही असंच गरम करून एका साईडने खाऊ शकता. तर खूप टेस्टी बनतं आणि खूप सुंदर लागतं आणि सगळ्यांना आमच्या घरी आवडतं आणि झटपट असं होणार आहे. सो त्यामुळे मी आज हेच बनवत आहे. तर इथे असं तव्यावरती थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही, तर ब्रेड करपण्याची शक्यता असते. सो आज मी म्हटलं चला आपण थोडंसं वेगळं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करूया आणि त्यामुळे मी ठरवलं की आज एक छान अशी रेसिपी बनवणार होती मी, जी पारंपरिक आहे आणि सगळ्यांनाच घरात आवडते आणि अगदी सोपी आहे. तर म्हटलं चला आपण शेअर करूया. तर आज मी ठरवलं होतं की कोथिंबिरीच्या छान अशा वड्या बनवायच्या आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण याआधी मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली नाही आहे. सो म्हटलं चला आणि मी इथे झटपट बनवणार आहे, कारण अचानकच मला कोथिंबिरीच्या वड्या खाण्याची इच्छा झालेली आहे. काल बाजारातून खूप जास्त प्रमाणात कोथिंबीर आणली होती आणि तिला बघून असं वाटलं चला छान कोथिंबीर वडे बनवूया आणि झटपट बनवणार आहे, कारण त्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या थोड्याशा लेंदीसुद्धा आहेत. तर मला झटपट अशी बनवायची आहे, तर तीच रेसिपी तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. एक रेसिपी जी येते ती जे तुम्ही कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या बनवण्याच्या आधी वाफवून घेऊन मग त्याला फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता किंवा एक अशी जी झटपट अशी तुम्ही रेसिपी करू शकता. तर तीच तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. तर इथे माझे ब्रेड झालेले आहेत बनवून. आता छान असा चहाचा आनंद घेते. त्यानंतर लगेचच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आणि काल कोथिंबीर आणली होती ना, तर ती क्लीन करायची सुद्धा राहून गेली. तर सगळ्यात आधी क्लीन करून घेणार आहे कोथिंबीर. आणि इथे एक मला टिप द्यावीशी वाटते, की जेव्हा कोथिंबीर वडी तुम्ही बनवता ना, तर कोथिंबीरीचे जे दांडे असतात किंवा जे देठं असतात, तर ते अजिबात घ्यायचे नाहीत. फक्त कोथिंबीरीची पानं घ्यायची आहेत, जेणेकरून ती ना छान बनतात वड्या. तर इथे बघा आधी क्लीन करायला घेतलेले आहे आणि आज मी सकाळी प्रज्ञेला जेव्हा सोडायला गेले होते स्कूलला, तर त्यावेळेला मी छान अशा पालेभाज्यासुद्धा आणलेल्या आहेत. तर लाल मटाची भाजी ना आम्हाला घरात सगळ्यांना आवडते. तर तीसुद्धा क्लीन करायची आहे आणि येतानाच पालकसुद्धा आणलेला आहे. कारण खूप दिवस झाले, खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने झाले पालक आणलं नव्हतं. सो म्हटलं चला आपण घेऊन येऊया. तर इथे बघा अशा प्रकारे कोथिंबीर क्लीन करून घेतलेली आहे. ती धुवून घ्यायची स्वच्छ, त्यानंतर निथळायला ठेवायची आणि इथे भांड्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आलं, लसूण, त्यानंतर थोडेसे जिरं आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तर तेल असं छान कढईत गरम करायचं आणि थोडंसं जास्त प्रमाणात तेल घ्यायचं. त्यानंतर हा जो ठेचा बनवलेला आहे, तर तो त्याच्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मिरचीचा ठेचा जो तुम्ही बनवता, तर त्याच्यामध्ये मिरच्या ज्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर इथे मी महाराष्ट्रीयन स्पायसी डिश बनवत आहे, त्यामुळे मी त्या ठेच्यामध्ये मिरचीचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त टाकलेलं आहे. कारण आम्हाला झणझणीत अशी कोथिंबीर वडी आवडते, ज्याला आपण स्पायसी महाराष्ट्रीयन रेसिपीसुद्धा बोलू शकतो. तर ती छान अशी बनवत आहे मी. तर छान ठेचा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर बेसन पीठ जे आपण भिजवून घेतलेलं होतं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून भिजवून घेतलेलं, तर ते कढईमध्ये छान असं टाकून घ्यायचं आणि त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची. तर इथे मिश्रण जे घट्ट झालं त्यानंतर मग त्याला लगेचच एका प्लेटमध्ये खाली तेल लावून त्याच्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आणि हातानेच थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान अशा त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मस्त गरम तेलात फ्राय करून मस्त कोथिंबीर वडीचा आनंद घ्यायचा आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.